बघा फ्रिडल क्राफ्ट काय आहे, नेक्स्ट टाइप ऑफ रिएक्शन आहे फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन. फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन. आता फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन म्हणजे काय आहे बघा. फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन ह्यामध्ये काय होतं की व्हेन aryl halide is treated with alkyl halide or acid chloride or acid anhydride, when an aryl halide is treated with alkyl halide or acid chloride or acid anhydride in presence of what? In presence of anhydrous AlCl3. In presence of anhydrous AlCl3 when aryl halide हे बघा बेन्झीन असू दे किंवा हॅलोबेन्झीन असू दे, जेव्हा आपण त्याला अल्किल हॅलाइड किंवा ऍसिड हॅलाइड्स किंवा ऍसिड अनहायड्राइड्स बरोबर ट्रीट करतो इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस अल्युमिनियम क्लोराइड हीट करतो आपण त्याला. दिस रिएक्शन्स आर कॉल्ड एज Friedel-Crafts reaction. These reactions are called as which reactions? Friedel-Crafts reactions. या reactions ला आपण कोणते reactions म्हणतो तर Friedel-Crafts reaction. कोणते reaction म्हणतो? Friedel-Crafts reaction म्हणतो. Now, if hydrogen from aryl halide is replaced by alkyl group, हायड्रोजन सबस्टिट्यूएंट जो असेल H+ इलेक्ट्रोफाइल जो आहे तो जर अल्किल ग्रुप से काय होत असेल रिप्लेस्ड बाय अल्किल ग्रुप, देन इट इज कॉल्ड Friedel-Crafts alkylation. Then it is called what? Friedel-Crafts alkylation. त्या रिएक्शनला आपण कसली रिएक्शन म्हणतो तर Friedel-Crafts काय म्हणतो तर alkylation म्हणतो. बट एंड if hydrogen from aryl halide is replaced by what? acyl group. कोणत्या ग्रुपने रिप्लेस होतोय? acyl group. acyl group म्हणजे कोणते असतात तर RC डबल बॉन्ड O हा ऍसिड ग्रुप असतो. पण मोस्टली आपण काय करायचं, ह्या ऍसिड ग्रुप मध्ये R च्या जागी मोस्टली आपण काय घेतो CH3C डबल बॉन्ड O. हा त्याला ऍसिड म्हणतो. हा ऍसिड आणि हा काय झाला ऍसिड, कारण दोन ग्रुप झाले. सो when if hydrogen from aryl halide is replaced by acyl group, that is acid group, then it is called as what? It is called as Friedel-Crafts. Then it is called as what? Friedel-Crafts acylation. Then it is called as what? Friedel-Crafts acylation. जर अल्किल ग्रुप रिप्लेस झाला तर अल्कायलेशन आणि जर ऍसिड ग्रुप रिप्लेस झाला तर असायलेशन. ओके, आता इथं बघा काय बघा Friedel-Crafts अल्कायलेशन. सगळ्यात पहिला Friedel-Crafts अल्कायलेशन. नाउ Friedel-Crafts अल्कायलेशन मध्ये काय बघा, Friedel-Crafts अल्कायलेशन मध्ये काय लिहिणार, सेम स्टेटमेंट लिहिणार. काय सेम स्टेटमेंट असणार आहे की व्हेन aryl halide is heated with alkyl halide in presence of
ऑफ अनहाइड्रस अल्युमिनियम ट्रायक्लोराइड, हे इम्पॉर्टंट आहे अनहाइड्रस, की when aryl halide is heated with alkyl halide in presence of anhydrous aluminum chloride, it gives mixture of alkyl benzenes. It gives mixture of alkyl halobenzene which is ortho and paradirectic. आता alkyl का घेतलं तर मी पर्टिक्युलरली हाच aryl halide किंवा हाच मिथिल ग्रुप किंवा इथिल ग्रुप असं घेतलेलं नाही म्हणून घेतलं. नाही तर बघा, when aryl halide is heated with alkyl halide in presence of anhydrous AlCl3, it gives mixture of alkyl halobenzene. आता ही रिएक्शन बघा, काय घेते मी, क्लोरोबेन्झीन घेते. काय घेते, क्लोरोबेन्झीन घेते. हा क्लोरोबेन्झीन आहे कन्सिडर करा. ह्या क्लोरोबेन्झीनला आपण कोणाबरोबर रिएक्ट करूया, मिथिल क्लोराइड बरोबर. असं नाही की क्लोराइडच घ्यायला पाहिजे, ब्रोमाइड घ्या, आयोडाइड घ्या, काय पण घ्या. इथं लक्षात घ्या की ह्यावर पार्शियल मायनस चार्ज असतो आणि ह्यावर पार्शियल प्लस चार्ज असतो. आता हा सी आणि सीएल तर बॉन्ड ब्रेक होत नाही. का ब्रेक होत नाही, कारण त्याला डबल बॉन्ड कॅरेक्टर असतं, स्टॅबिलिटी जास्त असते. मग काय होणार आहे, हा जो क्लोरोबेन्झीन असतो किंवा हॅलोबेन्झीन आहे तो कसला डायरेक्टिंग असतो, कोणता डायरेक्टिंग असतो, ऑर्थो, आणि कोणता डायरेक्टिंग असतो तर पॅराडायरेक्टिंग असतो. मग आपल्याला इथं प्रोडक्ट मिळताना हा ही रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते, anhydrous AlCl3. This is very important. This anhydrous AlCl3 is a Lewis acid and here it act as an catalyst. आणि जेव्हापर्यंत anhydrous AlCl3 आपण वापरत नाही त्याला ती फ्रिडल-क्राफ्ट रिएक्शन म्हणू शकत नाही. तर त्याची कंडिशनच ही आहे की जी काही तुम्ही रिएक्शन करताय हॅलोबेन्झीनची ती कोणाबरोबर करताय, अल्किल हॅलाइड्स बरोबर करताय, पण इन प्रेझेन्स ऑफ अनहाइड्रस AlCl3 आणि त्याला काय करताय, हीट करताय. तर ह्याला आपण काय म्हणणार आहे, फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन. मग इथं काय होणार आहे, आपल्याला प्रोडक्ट मिळताना काय मिळणार, हा आपल्याला प्रोडक्ट मिळताना काय मिळणार आहे बघा, हा एक आहे क्लोरीन आहे. मग आता ऑर्थो पोझिशनला कोणता ग्रुप जॉईन होणार, मिथिल, कारण इथला हायड्रोजन निघणार. बघा हा रिप्लेस होणार, ऑर्थो पोझिशनचा कोण निघणार, हायड्रोजन, आणि तिथं काय येणार आहे, मिथिल. प्लस परत इथं हा काय आहे, क्लोरीन, आणि इथं परत पॅरा पोझिशनला काय आहे, मिथिल. मग इथला आणि इथला हायड्रोजन निघाला, हा क्लोरीन बरोबर कंबाईन झाला आणि काय दिला, HCl. परत एक लक्षात घ्या, क्लोरीन आणि मिथिल मध्ये पॅरेंट कोण आहे, मिथिल ग्रुप होतो. कारण मिथिलची इलेक्ट्रॉन डोनेटिंग कॅपॅसिटी क्लोरीन पेक्षा काय असते, जास्त असते. त्यामुळे हा पूर्ण मिथिल बरोबरचा काय होतो, पॅरेंट होतो. आणि हा जर फक्त ग्रुप कन्सिडर केला C6H5CH3 तर तो टोल्यून होतो. काय होतो, तो टोल्यून होतो. मग ह्याला नाव देताना मी कसं देणार आहे, ऑर्थो क्लोरो टोल्यून. काय लिहिणार आहे, ऑर्थो क्लोरो टोल्यून. परत हा मेन जर कन्सिडर केले तर हे दोन ऑर्थो, हे दोन मेटा, आणि हे काय आहे, पॅरा. मग ह्याचं काय असणार आहे, हा पूर्ण ग्रुप टोल्यूनचा झाला आणि पॅरा पोझिशनला कोण आहे, क्लोरीन आहे. म्हणून त्याला काय म्हणणार आहे तर पॅरा क्लोरो टोल्यून. परत सेम लॉजिक, हे दूर आहेत एक दुसऱ्यापासून, मॅक्झिमम डिस्टन्सला आहेत. मॅक्झिमम डिस्टन्सला असल्यामुळे मिनिमम रिपल्शन असणार आहे. मिनिमम रिपल्शन असल्यामुळे मॅक्झिमम स्टॅबिलिटी असणार आहे. म्हणजे हा काय असणार आहे, 80%. हा मेजर काय असणार आहे, प्रोडक्ट. आणि हा ऑर्थोक्लोरोटोल्यून हा काय असणार आहे, 20% मायनर. ही फ्रिडल-क्राफ्ट कोणती झाली, अल्कायलेशन. ह्याला मिथिल बेन्झीन म्हणतो आपण. ह्याला आपण काय म्हणू शकतो, मिथिल बेन्झीन काय करू शकतो, म्हणू शकतो. असं नाही की हाच नाव देऊ शकतो, दुसरे कोणते नाव देऊ शकत नाही, असं काहीही नाही. ह्याचं जर मला IUPAC नेमिंग करायचं असेल, कोणतं नेमिंग करायचं असेल, IUPAC नेमिंग करायचं असेल तर मी नेमिंग कसं करणार, ह्याला नंबरिंग देणार, 1
2 3 4 5 आणि इथं काय घेते 6 म्हणजे याचं नाव काय येऊ शकते 1 डॅश क्लोरो डॅश 2 मिथिल बेन्झीन. तसाच इथं काय लिहू शकते 1 2 3 आणि इथं काय येणार आहे 4 म्हणजे याला काय लिहू शकते 1 डॅश क्लोरो डॅश 4 मिथिल बेन्झीन. जर बेन्झीन नाव द्यायचं असेल तर तुमचा क्लोरीन फर्स्ट कन्सिडर करतो आणि अल्फाबेटिकली तोच पहिला येणार आहे. पण जर तुम्ही IUPAC नेम नाही देताय आणि कॉमन नेम देताय तर तुम्ही CH3C6H5 ला पॅरेंट कन्सिडर करताय आणि CH3C6H5 हा काय असतो तर टोल्यून असतो. आणि मग ह्या केसमध्ये हा इथं जर मेन आहे तर हा कोणती पोझिशन झाली ऑर्थो, म्हणून त्याला आपण ऑर्थोक्लोरोटोल्यून म्हणतात. आणि ही जर मेन पोझिशन कन्सिडर केली तर ही काय झाली पॅरा, म्हणून याला काय म्हणतो पॅराक्लोरोटोल्यून. हा 80% आपल्याला मेजर प्रोडक्ट मिळतो आणि हा मायनर प्रोडक्ट मिळतो. सी when aryl halide is heated with alkyl halide in presence of anhydrous AlCl3 it gives mixture of alkyl halo benzene. काय देतो तो alkyl halo काय देतो तर बेन्झीन. हा प्रोडक्ट काय करतो देतो. हा फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन झाला. एवढं समजलं का बघा. फ्रिडल-क्राफ्ट रिएक्शन म्हणजे काय, जर अरिल हॅलाइड ट्रीट केली अल्किल हॅलाइड बरोबर किंवा ऍसिड हॅलाइड बरोबर किंवा ऍसिड अनहायड्राइड्स बरोबर, तर इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 च्या प्रेझेन्स मध्ये जर रिएक्शन झाली तर त्या रिएक्शनला फ्रिडल-क्राफ्ट रिएक्शन म्हणतो. मग जर अरिल हॅलाइड मधला हायड्रोजन रिप्लेस होत असेल अल्किल ग्रुप नंतर तो फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन झाली. आणि जर हायड्रोजन अरिल हॅलाइड मधला हायड्रोजन रिप्लेस होतोय ऍसिड ग्रुपनं, ऍसिड म्हणजे RC डबल बॉन्ड O किंवा CH3C डबल बॉन्ड O, तर त्याला काय म्हणतो तर फ्रिडल-क्राफ्ट काय म्हणतो तर असायलेशन. एवढं समजतंय का बघा. नेक्स्ट बघा फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन. फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन. आता असायलेशन मध्ये ऍसिडिलस ग्रुप घ्यायचा, काय सोपा ग्रुप घ्यायचा. अगोदरच नाव देत बसायला तुम्हाला प्रॉब्लेम येत जाणार. ऍसिड ग्रुप म्हणजे कोणता असतो बघा, RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड इथं प्लस, हा ऍसिड ग्रुप असतो. आणि त्या RC डबल बॉन्डच्या इकडे म्हणजे R च्या जागी जर मी घेतला CH3 तर CH3C डबल बॉन्ड O इथं काय येते प्लस, म्हणजे हा कोण झाला तर ऍसिटिल ग्रुप. कोणता ग्रुप झाला ऍसिटिल काय झाला तर ग्रुप झाला. कोणता ग्रुप झाला ऍसिटिल ग्रुप झाला. तर याला काय म्हणणार आहे फ्रिडल-क्राफ्ट काय आहे असायलेशन. सेम प्रोसेस काय की व्हेन अरिल हॅलाइड इज हीटेड, इथं बघा हा सेम डेफिनेशन मी परत लिहित बसत नाही. When aryl halide is heated with acid chloride or acid anhydride, एक तर acid chloride बरोबर रिएक्ट करतो किंवा acid anhydride बरोबर रिएक्ट करतो. acid chloride बरोबर किंवा acid anhydride ही स्टेटमेंट मी परत लिहित बसत नाही. फक्त इथं लक्षात when aryl halide is heated with acid chloride or acid anhydride in presence of anhydrous AlCl3, हे इम्पॉर्टंट आहे. इट गिव्स द मिक्सचर ऑफ, हा जर ऍसिड क्लोराइड असेल तर काय देणार आहे तर ऍसिटोफिनॉल. इट गिव्स द मिक्सचर ऑफ व्हाट ऍसिटोफिनॉल, म्हणजे ऍक्च्युअली कीटोन देतो, अरोमॅटिक कीटोन. काय देतो एरोमॅटिक कीटोन. मी फक्त डेफिनेशन काय चेंज केली आहे लक्षात येते का बघा. मी परत ही डेफिनेशन इथे लिहित बसत नाही. ह्याच डेफिनेशन मध्ये मी तुम्हाला काय सांगते की जेव्हा अरिल हॅलाइड ह्याला हीट करतो विथ ऍसिड क्लोराइड किंवा ऍसिड अनहायड्राइड, ऍसिड क्लोराइड बरोबर जर केलं हीट किंवा ऍसिड अनहायड्राइड बरोबर जरी केलं हीट, तर इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3, हे इम्पॉर्टंट आहे फ्रिडल-क्राफ्टला. It gives a mixture of acetophenol, orthochloroacetophenol, parachloroacetophenol. जर मी काय घेतलं क्लोरीन घेतलं, हॅलो कोणता पण ब्रोमीन घेतलं तर ब्रोमो येणार. ऑर्थोब्रोमो ऍसिटोफिनॉल, पॅराब्रोमो ऍसिटोफिनॉल. इथे लक्षात फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन मध्ये बघा काय होतंय की हा क्लोरोबेन्झीन आहे,
डबल बॉन्ड ओ इथं Cl. हा कोण आहे? ऍसिटिल क्लोराइड. का ऍसिटिल क्लोराइड का म्हटलं तर किती कार्बन आहेत? 2 ना. त्याला ऍसिड क्लोराइड ही म्हणू शकतो. 2 कार्बन. मग हा प्लस असणार आहे आणि हा काय असणार आहे? मायनस असणार. मग ही रिएक्शन जेव्हा इन प्रेझेन्स ऑफ काय होते? अनहायड्रस AlCl3 ह्याला आपण काय करतो? हीट करतो. इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 ह्याला आपण काय करतो? हीट करतो. तर ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला हायड्रोजनची रिप्लेसमेंट होणार आहे. म्हणजे इथं काय येणार आहे? हा क्लोरीन इथं काय येणार आहे? C डबल बॉन्ड O CH3 प्लस परत इथं काय येणार आहे? Cl इथं काय येतं? C डबल बॉन्ड O काय येतं? CH3. आता काय येणार आहे? हे बघा हा क्लोरीन आहे. इथून हायड्रोजन निघला असेल, इथून पण हायड्रोजन निघला असेल म्हणजे बाय प्रोडक्ट काय आहे? HCl. बाय प्रोडक्ट काय आहे? HCl आहे. मग हा कोणता असणार आहे? आता बघा कीटोनिक ग्रुप आहे. हा असा आहे ArC डबल बॉन्ड OR. हा कीटोन ग्रुप आहे. अरोमॅटिक कीटोनिक ग्रुप आहे. मग याचं कॉमन नेम लक्षात ठेवायचं काय आहे? ऍसिटोफिनॉल. हा ऍसिटिक ग्रुप ऍसिटो आणि हा फिनिल ग्रुपचा. पण ऑर्थो येणार ना क्लोरो पोझिशन. काय येणार? ऑर्थो क्लोरो ऍसिटो फिनॉल. दुसरा काय येणार आहे? हा पॅरा पोझिशन आहे. पॅरा क्लोरो ऍसिटोफिनॉल. हा ऑर्थो क्लोरो ऍसिटोफिनॉल किंवा पॅरा क्लोरो ऍसिटोफिनॉल हा आपला काय असणार आहे? मेजर प्रोडक्ट 80%. हा आपला काय असणार आहे? मायनर प्रोडक्ट किती पर्सेंट? 20%. So when chlorobenzene is treated with acetyl chloride, in presence of anhydrous AlCl3, it gives a mixture of orthochloroacetophenol and parachloroacetophenol. Where parachloroacetophenol is a major product and orthochloroacetophenol is a minor product. And why it is actually this minor? Because these two, when they come near to each other, they will cause repulsion. If there is a repulsion, जर repulsion झालं तर stability काय होते? कमी. मग कमी स्टेबल कंपाऊंड जास्त प्रमाणात फॉर्म होत नाही. जास्त स्टेबल कंपाऊंड जास्त प्रमाणात फॉर्म होतो. म्हणजे हा आपला पॅराक्लोरोऍसिटोफिनॉल हा मेजर प्रोडक्ट आपला काय होणार आहे? तर फॉर्म होणार आहे. समजतंय का? बघा हा ऍसिटिल क्लोराइड घेतला. आपल्याला ऍसिटिल ग्रुपशी मतलब आहे. जसं आपण ऍसिड क्लोराइड घेतो तसं ऍसिड अनहायड्राइड हे म्हटलंय बघा. सेम सगळं सेम येतंय. इथं ऍसिड अनहायड्राइड म्हटलंय का? म्हटलंय का ऍसिड अनहायड्राइड? मग इथं कसं लिहिणार आहे ऍसिड अनहायड्राइड? बघा हा क्लोरोबेन्झीन आहे. हा काय आहे? क्लोरोबेन्झीन आहे. ह्या क्लोरोबेन्झीन बरोबर ऍसिड अनहायड्राइड CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3. इकडे हा O मायनस आणि हा CH3 C डबल बॉन्ड O काय असणार आहे? प्लस. ह्याला ट्रीट करतो आपण कोणाबरोबर? अनहायड्रस AlCl3 बरोबर हीट करतो. आपल्याला मिळताना काय होणार आहे? हाच ग्रुप जॉईन होणार आहे. CH3C डबल बॉन्ड O. CH3C डबल बॉन्ड O ऑर्थो पोझिशनला, CH3C डबल बॉन्ड O पॅरा पोझिशनला. म्हणजे इथं काय येणार आहे? हा क्लोरीन येणार. इथं C डबल बॉन्ड O काय येणार आहे? CH3 प्लस. परत इथं काय येणार आहे? क्लोरीन. इथं C डबल बॉन्ड O CH3 प्लस. आता बघा CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस आहे. म्हणजे इथून आणि इथून काय निघणार? हायड्रोजन. इथून आणि इथून काय निघणार आहे? हायड्रोजन. म्हणजे आपल्याला मिळणार CH3C डबल बॉन्ड OH हा काय मिळणार आहे? ऍसिटिक ऍसिड. जेव्हा आपण ऍसिड अनहायड्राइड वापरतो, ऍसिड अनहायड्राइड वापरतो. ऍसिड अनहायड्राइड जेव्हा वापरतो तेव्हा आपल्याला ऍसिटिक ऍसिड हा प्रोडक्ट काय मिळतो? ऍसिटिक ऍसिड हे बाय प्रोडक्ट मिळतो. परत सेम हा काय असणार आहे? ह्याचं नाव हा ऍसिटो ग्रुप आहे आणि हा फिनॉल ग्रुप आहे, फिनिल ग्रुप आहे. म्हणून मला काय देणार आहे? ऑर्थो क्लोरो ऍसिटो काय असणार आहे? फिनॉल.
असणार आहे आणि हा काय असणार आहे पॅरा क्लोरो ऍसिटो काय असणार आहे फिनोल ऑर्थोक्लोरो ऍसिटोफिनॉल पॅरा क्लोरो ऍसिटोफिनॉल हा काय असणार आहे मेजर प्रोडक्ट किती पर्सेंट तर 80%. लक्षात येते का बघा हा CH3 C डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ C डबल बॉन्ड ओ CH3 आहे CH3 C डबल बॉन्ड ओ प्लस म्हणजे एवढा प्लस आणि CH3 C डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ मायनस म्हणजे एवढा ग्रुप ऍसिटो ग्रुप ऑर्थो पोझिशनला पॅरा पोझिशनला. परत दोघांसाठी कन्सेप्ट सेम ठेवा की 1 मोल म्हणजे किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात 6.022 × 10⁻23 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत. 1 मोल मध्ये 6.022 × 10⁻23 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत क्लोरोबेन्झीनचे. त्यामध्ये काय होणार आहे 80% हायड्रोजन 80% हायड्रोजन कशाने रिप्लेस होणार आहे अल्किल ग्रुपने ऍसिटिल ग्रुपने म्हणजे CH3 C डबल बॉन्ड O प्लस ग्रुपने 80% हायड्रोजन CH3 C डबल बॉन्ड O H ग्रुपने कोणत्या पोझिशन पासून तर पॅरा पोझिशन पासून तसंच 20% हायड्रोजन CH3 C डबल बॉन्ड O प्लस रिप्लेस होणार आहे कोणत्या पोझिशनला तर ऑर्थो. 80 + 20 किती झाले 100 म्हणजे 100% हायड्रोजन निघाला म्हणजे 1 मोल ऑफ हायड्रोजन निघाला. तो 1 मोल ऑफ हायड्रोजन काय करतो 1 मोल ऑफ ऍसिटिक ऍसिड CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O किंवा क्लोरीन Cl मग Cl जर असेल तर HCl आणि CH3 COO- असेल तर H+ असे आपल्याला प्रोडक्ट मिळतात. बघा हे समजते का याचा IUPAC नेहमीही सांगते पण एवढं समजते का बघा याचं समजते का बघा ऑर्थोक्लोरो ऍसिटोफिनॉल IUPAC नेहमीमध्ये काय करायचं नसते ह्याला 1 द्यायचं ह्याला 2 द्यायचं इथं काय येणार आहे 2 क्लोरो ऍसिटो काय येणार आहे फिनॉल आणि इथं काय असणार आहे 4 क्लोरो ऍसिटो फिनॉल. कारण एक लक्षात ठेवा की हा तुमचा मेन आहे हे ऑर्थो पोझिशन्स आहे हे मेटा आणि ही काय पॅरा. तर नंबर करताना इथून करणार 1 2 3 आणि इथं काय येणार हे कोणते रिॲक्शन झाले फ्रिडेल क्राफ्ट असायलेशन. हे बघा मोस्टली एक्झामला विचारलं तर हेच विचारतात इथं C2H5 झालं तर नेम फक्त चेंज होणार आहे नेम फक्त काय होणार आहे चेंज होणार आहे ऑर्थोक्लोरो ऍसिटोफिनॉल आहे ऑर्थोक्लोरो काय आहे ऍसिटोफिनॉल आहे तिथं काय येणार आहे ऍसिटोची जागी प्रोपिओनो होणार कारण 3 कार्बन आहे ना प्रोपिओनो फिनॉल येणार हा एवढंच चेंज होणार. फ्रिडेल क्राफ्ट असायलेशन हे एकदा ऍसिटिल क्लोराइड बरोबर आणि एकदा ऍसिटिक अनहायड्रेट बरोबर. बघा फ्रिडेल क्राफ्ट जर असायलेशन असेल फ्रिडेल क्राफ्ट असायलेशन असेल तर when aryl halide is heated with acid chloride or acid anhydride acid chloride म्हणजे CH3 C double bond O Cl and acid anhydride म्हणजे CH3 C double bond O single bond O C double bond O CH3 acid anhydride in presence of anhydrous AlCl3 it gives the mixture of क्लोरोऍसिटोफिनॉल पण मिक्सचर कोणता इट गिव्स अ मिक्सचर ऑफ ऑर्थोक्लोरोऍसिटोफिनॉल अँड पॅराक्लोरोऍसिटोफिनॉल आणि ऍसिटोफिनॉल आणि ऑर्थोक्लोरोऍसिटोफिनॉल मायनर प्रोडक्ट असणार आहे पॅराक्लोरोऍसिटोफिनॉल मेजर प्रोडक्ट असणार आहे कारण हे दोन पोझिशन्स अपोजिट होतात त्यामुळे मिनिमम रिपल्शन मॅक्झिमम स्टॅबिलिटी हे दोन पोझिशन्स जवळ येतात म्हणून मिनिमम स्टॅबिलिटी आणि मॅक्झिमम रिपल्शन जास्त असल्यामुळे होतं. बघा हे रिॲक्शन फ्रिडेल क्राफ्ट अल्कायलेशन आणि असायलेशन. जेव्हा कधीही हॅलो आरेन किंवा हॅलो बेन्झीन हा हीट करतो अल्किल हॅलाइड किंवा ऍसिटिल हॅलाइड किंवा ऍसिटिक अनहायड्राइड बरोबर इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 हीट करतो इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 त्याला फ्रिडेल क्राफ्ट रिॲक्शन म्हणतो. मग जर काय म्हणते बघा मग जर अल्किल ग्रुप असेल तर फ्रिडेल क्राफ्ट अल्कायलेशन आणि जर ऍसिल ग्रुप असेल तर फ्रिडेल क्राफ्ट असायलेशन. जर अल्किल ग्रुप असेल तर फ्रिडेल क्राफ्ट अल्कायलेशन आणि ऍसिल ग्रुप असेल तर फ्रिडेल क्राफ्ट असायलेशन ही रिॲक्शन होते.
समजलं का बघा. आता नेक्स्ट रिॲक्शन बघा. वर्च आपण जशी वर्च रिॲक्शन बघितली ना तशी कोणती रिॲक्शन असते तर फिटिंग्स रिॲक्शन. कोणती रिॲक्शन असते फिटिंग्स रिॲक्शन. आता फिटिंग्स रिॲक्शन म्हणजे काय बघा. when halobenzene is treated with sodium metal, when halobenzene is treated with sodium metal in presence of pure and dry ethers, it undergoes coupling. It undergoes what? It undergoes coupling and gives diphenyl. काय देतं? डायफेनिल देतं. त्याचं मीनिंग बघा काय आहे. हा हॅलोबेन्झीन म्हणजे इथं मी क्लोरीन घेते. ह्याच्याबरोबर मी परत 2 सोडियम मेटल घेते. परत आणि काय घेते हॅलोबेन्झीन मध्ये काय घेते तर क्लोरीन घेते. तर हा क्लोरीन आणि हा क्लोरीन काय होणार आहे. जर हे 2 क्लोरीन रिमूव्ह होतात पण ही रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये ही रिॲक्शन जर होत असेल तर हे सोडियम आणि हे बघा हा सोडियम आणि हा क्लोरीन काय होतं रिमूव्ह होतं आणि दोन्ही जॉईन होतात. म्हणजे इथं काय येणार आहे C6H5 परत C6 काय असणार आहे H5. ह्याला आपण काय म्हणतो डायफेनिल प्लस 2NaCl सोडियम क्लोराइड. डायफेनिल प्लस 2 टाइम्स सोडियम क्लोराइड. सेम रिॲक्शन वर्च सिंथेसिसच पण वर्च ना अल्किल हॅलाइड साठी काढून दिलेली होती. फक्त अल्किल हॅलाइड्स वापरायचे म्हटलं. फिटिंगनं म्हटलं की जर तुम्ही हॅलो अरेंज जरी वापरत तर तुम्हाला वर्च म्हणजे कपलिंग रिॲक्शन मिळते. सोडियम मेटल हॅलोजन्स बरोबर कंबाईन होतो आणि तुम्हाला काय मिळते तर डायफेनिल हा प्रोडक्ट मिळतो. When halobenzene is treated with sodium metal in presence of pure and dry ether, it gives coupling reactions and gives diphenyl. This is called as Fittig's reaction. कोणती रिॲक्शन फिटिंग रिॲक्शन. ह्यासाठी दोन्ही ग्रुप अरोमॅटिक असायला पाहिजे. दोन्ही ग्रुप काय असायला पाहिजे तर अरोमॅटिक ग्रुप्स असायला पाहिजे. दोन्ही ग्रुप काय असायला पाहिजे अरोमॅटिक ग्रुप्स असायला पाहिजे. आता नेक्स्ट हा फिटिंग रिॲक्शन मध्ये एक आहे आणि वर्च फिटिंग रिॲक्शन. आता वर्च फिटिंग रिॲक्शन मध्ये काय असते तुम्ही बघा नावावरून समजा. वर्च म्हणजे अल्किल हॅलाइड आला आणि फिटिंग म्हणजे काय आला अरिल हॅलाइड आला. वर्च फिटिंग रिॲक्शन मध्ये वर्च म्हणजे काय आला अल्किल हॅलाइड आला आणि फिटिंग म्हणजे अरिल हॅलाइड आला. मग मी काय म्हणते CH3 इथं काय आहे Cl हा कोण आहे मिथिल क्लोराइड. हा कोण आहे मिथिल क्लोराइड. ह्याला ट्रीट केलं कोणाबरोबर हॅलोबेन्झीन सोडियम मेटल 2 टाइम्स Na. सोडियम मेटल 2 टाइम्स काय घ्यायचं Na. परत Cl हा काय आहे क्लोरो काय आहे बेन्झीन. हा कसला बेन्झीन आहे क्लोरो बेन्झीन. हा क्लोरो बेन्झीन. मग हा रिॲक्शन कोणाच्या ही रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्स होते इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. तर एवढा हा पार्ट रिमूव्ह करा आणि तुम्हाला देताना काय देणार C6H5. आता इथून क्लोरीन निघालाय म्हणजे इथं काय येणार आहे CH3. क्लोरीन कुठून निघाला इथून क्लोरीन निघाला ना
CH5 इथं काय येणार आहे CH3. त्याला आपण काय म्हणतो टोल्यून. कोण म्हणतो आपण ह्याला टोल्यून म्हणतो. काय फॉर्म झाला टोल्यून किंवा ह्याचा IUPAC नेम आहे मिथिल बेन्झीन. काय आहे मिथिल बेन्झीन आणि बाय प्रोडक्ट काय असणार आहे 2NaCl. ह्याला वर्क स्पेटिक रिॲक्शन का म्हणतोय लक्षात येते का बघा. वर्क स्पेटिक रिॲक्शन म्हणण्याचं रिझन आहे इथं मिथिल क्लोराइड आहे आणि इथं क्लोरोबेन्झीन आहे. हा आरिल हॅलाइड आहे आणि हा अल्किल हॅलाइड आहे. मग आरिल हॅलाइडचा अल्किल हॅलाइडसाठी वर्क असतं आणि आरिल हॅलाइडसाठी फिटिक म्हणून वर्क स्पेटिक रिॲक्शन. परत इथं घेते CH3 CH2 इथं काय घेते Br प्लस 2Na प्लस Br इथं काय घेते परत C6 काय घेते H5. काय होणार आहे एवढा पार्ट रिमूव्ह होणार आहे. ही रिॲक्शन होत असताना कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते इन प्रेझेन्स ऑफ ड्राय. इथं आपण त्याला हीट करतो. मिळताना काय मिळणार आहे CH3 CH2 C6H5 प्लस 2NaBr. तुम्ही म्हणशील हा छोटा हा मोठा काढा काही प्रॉब्लेम नाही. माझं जरा जागाला कम पडतंय म्हणून मी छोटं काढते. तुम्ही मोठं काढा काही प्रॉब्लेम नाही. माझं ड्रॉइंग तेवढं चांगलं नाही त्यामुळे माझी बेन्झीन रिंग चांगली येत नाही. तुमचं ड्रॉइंग तुम्ही चांगलं करायचं आणि बेन्झीन रिंग चांगली ड्रॉ करायची. आता ह्याला टोल्यून असं नाव तर स्पेशल नेम नाहीये पण हा कोण आहे इथिल म्हणून ह्याला आपण काय म्हणतो इथिल बेन्झीन. काय म्हणतो आपण त्याला इथिल बेन्झीन. म्हणजे वर्क स्पेटिक रिॲक्शनला आपल्याला अल्किल बेन्झीन्स मिळतात. अल्किल बेन्झीन प्रोडक्ट्स मिळतात कोणत्या तर वर्क स्पेटिक रिॲक्शन. कोणत्या रिॲक्शनला वर्क स्पेटिक. समजलं का बघा. फिटिक रिॲक्शन मध्ये काय की दोन्ही आरिल हॅलाइड्स आहेत ते सोडियम मेटल बरोबर रिॲक्ट करतात इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. आणि वर्क स्पेटिक मध्ये आरिल हॅलाइड आणि अल्किल हॅलाइड रिॲक्ट करतो. कपलिंग होतं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये आणि मेटल सोडियम मेटल यूज करतो. आपल्याला मिळताना काय मिळतं तर अल्किल बेन्झीन्स मिळतं. काय मिळतं अल्किल बेन्झीन. मग सगळ्यात सोपा मिथिल बेन्झीन आहे. सगळ्यात सोपा काय आहे मिथिल बेन्झीन आहे. मिथिल बेन्झीन आणि नंतर ना इथिल घेतला तर इथिल बेन्झीन. मिथिल बेन्झीनला स्पेशल नाव आहे टोल्यून. मिथिल बेन्झीनला स्पेशल नाव काय आहे टोल्यून. तसं इथिल बेन्झीनला कॉमन नेमिंग नाही आहे IUPAC नेमिंगच येते. कॉमन नेमिंग येत नाही. काय येते तर IUPAC नेमिंगच येते. बरं आता इथं लक्ष द्या की आतापर्यंत आपण बघितलं काय तर केमिकल प्रॉपर्टीज आपण अल्किल हॅलाइडचेही बघितले आरिल हॅलाइडचे पण बघितले. अल्किल हॅलाइडमध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघितली. एलिमिनेशन रिॲक्शन बघितलेली आहे. रिॲक्शन्स विथ मेटलमध्ये 2 बघितले. वर्क्स सिंथेसिस रिॲक्शन आणि प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ठीक आहे. त्यानंतर ना आरिल हॅलाइड्स मध्ये आपण नेचर ऑफ CX बॉन्ड जाणून घेतला आणि त्यानंतर 3 टाईप ऑफ आपण तिथे रिॲक्शन बघितली. सगळ्यात पहिला बघितली की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये आपण क्लोरिनेशन नायट्रेशन सल्फोनेशन हे 3 बघितले. त्यानंतर ना आता बघितली कोणती फ्रिडेल क्राफ्ट रिॲक्शन. तर फ्रिडेल क्राफ्ट रिॲक्शन मध्ये अल्किल ग्रुप असेल तर अल्कायलेशन, ॲसिल ग्रुप असेल तर असायलेशन. आणि ही बघितली आता फिटिक रिॲक्शन किंवा वर्क स्पेटिक रिॲक्शन. फिटिक रिॲक्शनचाच पार्ट आहे वर्क स्पेटिक रिॲक्शन. फिटिक रिॲक्शन मध्ये दोन्ही अरोमॅटिक ग्रुप असतात आणि ह्यामध्ये कोणते ग्रुप असतात एक अरोमॅटिक आणि एक अल्किल ग्रुप असतो. हे काय झालंय हे सगळं आता रिॲक्शन झाले हॅलोअरेन्सचं. एक पॉईंट जो राहतो तो काय आहे तर SN1 आणि SN2 मेकॅनिझम. पण हा SN1 आणि SN2 मेकॅनिझमच्या आधी आपल्याला एक कन्सेप्ट बघायचे ऑप्टिकल आयसोमर्स कायरॅलिटी वगैरे इन डिटेलमध्ये म्हणून तो पॉईंट मी एंडला ठेवलेला होता. सो नेक्स्ट लेक्चरला मी घेताना तो पॉईंट घेणार ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी पासून पूर्ण घेणार आणि ते आपल्याला इम्पॉर्टंट आहे. एक्झामला SN1 किंवा SN2 मेकॅनिझम विचारतात. एक्झामला SN1 किंवा SN2 मेकॅनिझम विचारतात. हा एवढा लास्टचा पॉईंट झाला म्हणजे 2 आणि 2-3 लेक्चर्स लागतील. ह्या 2-3 लेक्चर्स झाले की आपला हा टॉपिक संपतो. कोणता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन्स अँड